वेदांती फिरायला मामाच्या गावाला. वा छान. पण मामाच्या गावाला कोण कोण असतं? आजी आजी आजोबा असतात, मामा मामी, मावशी मावशी असते, मामा मामा मामी असतात. बरं मला सांगा, आपले जे आजी आजोबा आहेत ते आपलं मनोरंजन कशा प्रकारे करतात? आजी छान छान खाऊ बनवते ते खायला. छान. गावात फिरवतात. वा गोष्ट सांगतात. छान. तर आज आपण अशीच एक कथा ऐकणार आहोत. तर आज आपण भिक्षुकाचे धन अशी एक कथा ऐकणार आहोत. एक भिक्षुक असतो. तो उदरनिर्वाहासाठी गावोगावी रस्ते सगळीकडे फिरत असतो. एकदा काय होतं, एक महिला त्या ठिकाणी येते आणि ती महिला त्याला काही धान्य किंवा थोडेफार पैसे देते. तो घरी जातो. घरी गेल्यानंतर त्याच्याकडे एक धनाचं पात्र असतं. त्या धनपात्रामध्ये तो आपले पैसे ठेवतो. पण तो काय करतो, ते धनपात्र पैशांनी पूर्ण भरलेलं असतं. त्यानंतर मग तो विचार करतो की मी या पैशांचं काय करू शकतो, काय करू शकतो. विचार केल्यानंतर त्याला वाटतं आपण हे पैसे घेऊन काशीला जायला पाहिजे. तर तो आता काशी यात्रेसाठी पैसे घेऊन निघतो. आता तो काशीमध्ये आलेला आहे. काशीमध्ये तो काय बघतो, विश्वनाथाचं मंदिर बघतो आणि गंगा नदी बघतो. तुम्हाला सांगा, विश्वनाथाच्या मंदिराबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? नाही. बरं, ठीक आहे. विश्वनाथाचं मंदिर हे उत्तर प्रदेशामध्ये आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे एक ज्योतिर्लिंग आहे आणि गंगा नदीच्या तीरावर हे मंदिर आहे. गंगा नदीमध्ये आंघोळ केल्यावर काय होतं माहिती आहे तुम्हाला? पाप नष्ट होतं. बरोबर, सर्व पापे नष्ट होतात अशी मान्यता आहे. आता हा जो भिक्षुक आहे तो धनपात्र घेऊन गंगा नदीच्या तीरी पोहोचला आहे. पण तो काय विचार करतो, आपण एवढा प्रवास करून आलोय, तर आंघोळ करून दर्शनाला जाऊया. पण त्याच्या हातात एक धनपात्र असतं. मग तो काय करतो, त्याच्या खाली जमीन थोडी खोदायला सुरुवात करतो आणि त्या ठिकाणी हे धनपात्र ठेवतो. धनपात्र ठेवल्यानंतर तो विचार करतो, आता मला कसं कळेल इथे मी ठेवलंय. तर तो त्याच्यावरती एक शिवलिंगाचं निर्माण करतो आणि आंघोळीला जातो. त्यानंतर एक पुरुष, एक व्यापारी त्या ठिकाणी येतो आणि आल्यानंतर तो बघतो एक पुरुष आंघोळ करतोय आणि एक शिवलिंग आहे. तर तो विचार करतो, काशी नगरीची बहुतेक ही परंपरा असेल आंघोळ करण्याआधी शिवलिंग निर्माण करणे. तो पुरुष काय करतो, तो सुद्धा एका शिवलिंगाचं निर्माण करतो आणि आंघोळीसाठी जातो. त्यानंतर अजून एक व्यापारी येतो. तोही बघतो 2 पुरुष आंघोळ करतायत, 2 शिवलिंग आहेत. तो सुद्धा शिवलिंगाचं निर्माण करतो, आंघोळीला जातात. अनेक व्यक्ती येतात शिवलिंगाचं निर्माण करतात आणि आंघोळीला जातात. त्यानंतर जो भिक्षुक आहे त्याची आंघोळ आता झाली आहे. आंघोळ करून तो परत येतो आणि तो काय बघतो, इथे शिवलिंग, तिथे शिवलिंग, सगळीकडे शिवलिंग. तो विचार करतो, अरे माझं शिवलिंग कुठे गेलं. तो बिचारा दुःखी होतो आणि दुःखी होऊन एक श्लोक म्हणतो. कुठला? गतानुगतिको लोकः न लोकः पारमार्थिकः गंगा सैकत लिंगेन नष्टं मे ताम्रभाजनम्. म्हणजे काय, तर जी लोक आहेत ती लोक काय करतात, कार्य करतात, पण त्यामागचं कारण काय ते बघत नाही. त्यामुळं काय होतं, तर गंगा तीरावर माझं धन नष्ट झालं. आपण सुद्धा काय करतो, दिवाळी असेल किंवा कुठलाही सण असेल, दिवाळीला वसुबारस आहे, आपण पूजा करतो. पण का करतात ती पूजा, त्याचं मागचं कारण काय हे कधी बघतो का, किंवा याचा विचार करतो का? नाही. लोक